अजित कुमार शिंगार आपल्या बुद्धिमत्तेच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मागील तासामध्ये आपण नवीन विषयाला सुरुवात केलेली होती। बुद्धिमत्ता याविषयी माहिती घेणार आहोत। तर अभ्यासक्रम आपण घेऊन घेतलेला होता। त्यानंतर कॅलेंडर याविषयी आपण बेसिक माहिती घेत होतो। तर आपण कॅलेंडरवरती प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेले होते। तर आता आपण चौथा प्रश्न डायरेक्ट लिहूया। तर चौथा प्रश्न लिहा। आपल्या टॉपिकचं नाव आहे कॅलेंडर। तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता, तर काही वेळेस मी स्वतः काही टॉपिक जे सोपे जे टॉपिक आहेत ते अजित शिंगार कुत्रे सर म्हणजे मीच घेणार आहे। जे बाकीचे जे उर्वरित टॉपिक आहेत बुद्धिमत्तेचे सुबलवाड सर घेतील। त्यानंतर संपूर्ण गणित हा विषय सुबलवाड सर जर काही शंका असेल तर काही तुम्ही विचारू शकता। तर काही टॉपिक आपण घेऊ शकतो। डिवाइड आपण केलेले आहे। बुद्धिमत्तेचा काही भाग मी शिकवत आहे आणि बाकीचा उर्वरित भाग सुबलवाड सर। त्यानंतर गणिताचा काही भाग आपण तर गणिताचा उर्वरित संपूर्ण भाग हा सुबलवाड सर शिकवतील। तर आता उर्वरित आपण याचा एक टॉपिक क्लिअर करून घेऊ। म्हणजे टॉपिकचं नाव आहे कॅलेंडर। चौथा प्रश्न आहे रवी यांच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता? बहिणीचा जन्मवार कोणता? तर आपलं उत्तर काय? गुरुवारी। कारण कसं गुरुवारी ते आता समजून घ्यायला वाटतं। तर मला काय वाटतं त्याचं 7 आठवडे असतात। 731 - 7 खाली आहे 0 0 नाही तर 31 म्हणून 28 गेले 3 राहिले तर बाकी 104। तर बाकी 3 कोणाली म्हणून बाकी 3 उरली म्हणून 3 दिवस समोरी घ्यावा। 3 दिवस समोरी घ्यावा म्हणजे कोणता? सोमवार, मंगळवार, बुधवार। सोमवार, मंगळवार, बुधवार आपण कागदाच्या शिकेत पाहिले ना, ते ध्यानात ठेवायचं। सोमवार, मंगळवार, बुधवार। त्यानंतरचा वार कोणता? त्यानंतरचा वार आहे गुरुवार। तर आपण उत्तर कोणते आहे? गुरुवार। तर त्याचा बहिणीचा वार म्हणून त्याचा बहिणीचा वार गुरुवार आहे। त्याच्या बहिणीचा वार कोणता आहे? गुरुवार। तर यानंतरचा प्रश्न घेऊया। फरीदाचा जन्म मोजके प्रश्न घेणार आहोत। त्यानंतर क्लिअर होणार आहे। फरीदाचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला।
त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती तर फरीदाचा 8वा वाढदिवस. फरीदा नावाच्या मुलगी होती, तिचा 8वा दिवस कोणत्या वारी येईल? आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर येईल शनिवार. तर शनिवार कसं येते ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा, गांधी जयंतीचे किती? 2 ऑक्टोबर. ऑगस्ट महिन्याचे 31 मधून 15 गेले किती? 16 दिवस. ऑगस्ट महिन्याचे 16 मधून 31 मधून 15 गेले 16 दिवस. तर स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट. तर सप्टेंबरचा 30, ऑक्टोबर सप्टेंबरचा 30 दिवस, ऑक्टोबरचा 2, एकूण किती? 16, 30, 2 एकूण आहे 48 दिवस. एकूण दिवस आहे 48 दिवस. तर 48 कसं होते त्याला समजून घेणार आहोत. तर भागाकारामध्ये 7, 48 मधून 42 गेले 6, तर वरी आहे 6. तर म्हणून बाकी 6 उरली व मागील वार विचारला म्हणून 6 दिवस मागे चला. 6 दिवस मागे चला. तर घ्या बघा, इथे शुक्रवार, शनिवार 1, रविवार 2, सोमवार 3, मंगळवार 4, बुधवार 5, गुरुवार 6, शुक्र, यानंतर आपली शनी. म्हणून फरीदाचा 8वा वाढदिवस शनिवारी येईल. शनिवार या दिवशी येईल असं त्याचं उत्तर आहे. तुम्हाला समजलं का? समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुढचा प्रश्न घ्या. तर पुढचा प्रश्न आहे, प्रवीणचा जन्म दिनांक. प्रवीणचा जन्मदिनांक 20/7/1969. तर
2 एप्रिल 2010 रोजी त्याचे वय किती? त्याचे वय किती सांगा बघा. वय किती आहे त्याचं वय आहे 40 वर्ष 8 महिने 12 दिवस. कसे ते आता समजून घेणार आहोत. तर आपला प्रश्न किती आहे? 8वा आहे. तर इथं लिहा वर्ष, महिना, दिवस. तर 2010 12 इथं बघा 16 दिवस म्हणजे किती? 30 दिवस. तर 1969 इथं लिहा 4 6 पुन्हा लिहा 2 तर किती? 70 मध्ये 12 12 16 16 मध्ये 7 16 मध्ये 7 8 8 मध्ये 8 गेले 8 राहिले 8 पुन्हा 30 2 32 32 20 42 42 20 परत त्याच्यामध्ये बघा किती मायनस करा. 32 मधून 20 गेले 12 राहिले. त्याच्यामध्ये बघा मागील महिना घेतला तर त्याच्यामध्ये लिहा 40 इथं लिहा परत 8 आणि त्यामध्ये बघा 12 दिवस. तर महिना उसना घेतला म्हणून 32 अधिक 2 32 दिवस. तर 32 मधून 20 गेले 12 वय आहे 40 वर्ष 8 महिने 12 दिवस असे असतात. तर अशा प्रकारे प्रश्न आपण समजून घेतलेला आहे. यानंतरचा प्रश्न समजून घ्या. आपलं उत्तर आहे त्यानंतर आता प्रश्न 12वा प्रश्न लिहा. 2 जानेवारी 2002 2 जानेवारी 2002 ते 2 जानेवारी 2003 2 जानेवारी 2003. तर आपला वार कोणता? तर वार लिहा मंगळवार. मंगळवार कसे येते ते आपण जाणून घेऊया. तर उत्तर आपलं साधेच आहे. तर साधे वर्ष ओलांडल्यामुळे समोरील वर्ष एका दिवसाने समोर जातो म्हणजे पुढे जातो. तर आपलं उत्तर कोणता? मागील वार कोणता होता? सोमवार. तर पुढचा वार कोणता? मंगळवार. तर आपलं उत्तर आहे मंगळवार.
त्यानंतरचा एक प्रश्न आहे, प्रश्न लिहून घ्या. परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी शनिवार व तारीख 30 मे होती. 30 मे होती. परवाच्या एक दिवस आधी पुढे कोणती तारीख व वार येईल. तर आपलं उत्तर कोणतं आहे? तर आपलं उत्तर आहे 8 जून म्हणजे सोमवार. आता कसं आहे ते आता समजून घेणार आहोत. तर आपलं उत्तर साधा आहे, सिंपल. 30 मे शनिवार, त्यानंतर 31, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आज. आजपासून मागे 3 दिवस 4 3 2 म्हणजे 2 तारखे आले आणि पुढे 3 दिवस 1 2 3 म्हणजे 8 2 2 8. तर 8 जून म्हणजे कोणता? शनिवार, रविवार, सोमवार. तर इथं आला सोमवार 2 म्हणजे सोमवार आणि इथं आला सोमवार. तर कसं होईल? तर परवा म्हणून 8 जून रोजी वार सोमवार असेल. समजलं का तुम्हाला? कोणता असेल? सोमवार असेल. तर अशा प्रकारे प्रश्न आता समजून घेतलेले आहेत. जे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला समजून घेत आहे. बाकीचा जे भाग आहे ते तुम्हाला सर सांगतील, सोमवार सर सांगतील. मागील परीक्षेला आलेला प्रश्न आहे. 2 प्रश्न घेऊया. सीताचा वाढदिवस, सीताचा 16वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 त्या दिवशी शुक्रवार आहे. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? कोणत्या वारी झाला असेल? तर कोणत्या वारी झाला असेल? तर आपलं उत्तर कोणते? शनिवार. शनिवार कसे येईल ते आता समजून घेणार आहोत. प्रश्न आहे 28वा. तर लिहा 16वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 -
जन्म आहे जन्म 1 जानेवारी 1988 1988 पासून 2004 पर्यंत 16 दिवस लीप वर्षाचे 2 दिवस पुढे लीप वर्ष प्लस 4 दिवस अधिक 20 बाकी 20 उराले 20 दिवस तर 20 दिवसांचे 7 भागामध्ये बघा आठवड्यामध्ये विभागणी करून घ्या 7 14 गेले बाकी राहिले 6 तर 2 दिवस तर म्हणून वार 6 दिवसाने मागे जाईल तर प्रवास कोणता येईल शनिवार 6 रविवार 5 सोमवार 4 मंगळवार 3 बुधवार 2009चा हा प्रश्न आहे ते आपण लिहून घेणार आहोत. चार ऑगस्ट रोजी बुधवार आहे. म्हणून आजपासून 3 महिन्यानंतर येणारा बुधवार किती तारखेला येईल? तर 10 नोव्हेंबर. तर कसं येईल ते समजून घेणार आहोत. तर बघा 4 ऑगस्ट पासून 4 नोव्हेंबर पर्यंत 4 नोव्हेंबर पर्यंत 3 महिने पूर्ण होतात. 3 महिने पूर्ण होतात म्हणून आधी 4 नोव्हेंबरचा वार काढूया. तर कोणता वार काढू? 4 ऑगस्टचे 4 ऑगस्ट बघा 31 दिवस बाकी 30 सप्टेंबर 4 सप्टेंबर 30 दिवस बाकी 2
ऑक्टोबर तर बघा 31 दिवस 3 नोव्हेंबर 31 दिवस 3 एकूण दिवस आहेत 8 तर 7 न 8 चा भाग देऊया तर 8 मधून 7 गेले 1 खाली उरला 1 वरी उरला 1 तर म्हणजे 4 नोव्हेंबर एका दिवसाने पुढे जातो म्हणजे काय समोर जातो 4 नोव्हेंबरला वार कोणता असेल तर वार असेल आपला गुरुवार असेल तिथे 8 टाकलेले आहे परंतु आपल्याला बुधवारची तारीख काढायची आहे बुधवारची तारीख काढायची आहे तर बघा कसे होईल ते समजून घ्या तर तुम्हाला कॅलेंडर अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता ते आज क्लिअर होऊन जाईल तर उद्याच्या तासामध्ये तुमचं दिशा नातेसंबंध हे तुम्हाला बुद्धिमत्तेचे अतिशय महत्त्वाचे घटक तुम्हाला शिकवणार आहे तर बघा वार कसे काढतात तर 4 ला कोणता येईल 4 ला गुरुवार 5 ला शुक्रवार 6 ला शनी 7 ला रवी रविवार बघा शनी रवी पण येत असतं ना 8 ला सोमवार 9 ला मंगळवार आणि आपण 5 ने इथं 6 ने जातो पुढे तर इथून गुरुवार लागला त्याच्या पुढे शुक्रवार लागला मंगळवारच्या नंतर 10 तर आपलं उत्तर कोणतं येईल बुधवार म्हणून 4 नोव्हेंबरचा वार आहे बुधवार 4 नोव्हेंबरचा वार आहे बुधवार तर अशा प्रकारे प्रश्न समजून घेतलेला आहे यानंतरचा शेवटचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न आहे